गण गणपतये नमः. हर हर महादेव. संपूर्ण भारतातील प्रिय नागरिक बंधू भगिनींना श्रीयुत गणेश लक्ष्मी अशोक सांडगे यांचा नमस्कार. प्रिय बंधू भगिनींनो, शेअर बाजार गणेशवाणी चॅनलद्वारा सर्व बंधू भगिनींना गुंतवणूक साक्षर करण्याचा माझा हेतू आहे. तरी ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत होण्याची मनापासून इच्छा आहे, शेअर बाजार गुंतवणुकीचे ज्ञान मोफत हवे आहे, अशा बंधू भगिनींनी अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केलेले नसल्यास लगेच करून बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे बटन दाबावे ही विनंती. प्रिय बंधू भगिनींनो, कोणत्याही कंपनीची करंट व्हॅल्यू पाहताना प्रथमतः सर्व बंधू भगिनींना एकच प्रश्न पडतो की त्या कंपनीने मागील भूतकाळात कसा नफा दिलेला. तर मित्रांनो, ही गरज ओळखूनच मी आज टेक महिंद्रा ह्या कंपनीने भूतकाळात गुंतवलेल्या रकमेचा आत्ता करंट व्हॅल्यूला कसा परतावा दिलेला आहे ते तुम्हाला मी सांगत आहे. मित्रांनो, टेक महिंद्रा ह्या कंपनीला 2021 साली 4,351.80 करोड रुपयेचा नेट प्रॉफिट म्हणजेच निव्वळ नफा झाला होता. तोच निव्वळ नफा दरवर्षी वाढत काही वर्षी वाढला आहे, काही वर्षी कमी झाला आहे. असं करत 2025 साली 4,244.40 करोड रुपयेचा नेट प्रॉफिट झालेला आहे. म्हणजेच काय, तर ह्या कंपनीनं मागील 5 वर्षात सतत निव्वळ नफा म्हणजे नेट प्रॉफिट दिलेला आहे. त्यामुळेच ह्या कंपनीचा एक शेअर्स जो 52 वीकमध्ये म्हणजे सुमारे 13 महिन्यात 1,209 रुपयाला होता, 2 वर्षापूर्वी 1,162 रुपयाला होता, 5 वर्षापूर्वी 890 रुपयाला होता, 10 वर्षापूर्वी 393 रुपयाला होता. तोच टेक महिंद्रा ह्या कंपनीचा एक शेअर्स आज करंट व्हॅल्यूला आज दिनांक आहे 8 डिसेंबर 2025 आणि आज टेक महिंद्रा ह्या कंपनीचा एक शेअर्स 1,591 रुपये 80 पैसे ह्या किमतीला मिळत आहे. म्हणजेच थोडक्यात काय, तर टेक महिंद्रा ह्या कंपनीत 52 वीकमधील लो किंमत म्हणजे 1,209 रुपये, 2 वर्षापूर्वीची कमीत कमी किंमत म्हणजे 1,162 रुपये, 5 वर्षापूर्वीची कमीत कमी किंमत म्हणजे 890 रुपये, 10 वर्षापूर्वीची कमीत कमी किंमत म्हणजे 393 रुपये, आज तिची करंट व्हॅल्यूला 1,591 रुपये झालेले आहेत. म्हणजे थोडक्यात काय, तर टेक महिंद्रा ह्या कंपनीच्या शेअर्समध्ये 2 वर्षापूर्वी कमीत कमी 1,162 रुपये. मित्रांनो, लक्षात घ्या, कोणत्याही कंपनीचा कमीत कमी एक शेअर्स घेता येतो किंवा त्याच्या पटीत कितीही शेअर्स घेता येतात. परंतु आता आपण आत्ता अभ्यासासाठी जर एकच शेअर्स पकडला तर टेक महिंद्रा ह्या कंपनी 2 वर्षापूर्वी गुंतवलेले 1,162 रुपये, 5 वर्षापूर्वी गुंतवलेले 890 रुपये, 10 वर्षातील कमीत कमी किंमत म्हणजे गुंतवलेले 393 रुपये, आज करंट व्हॅल्यूला 1,591 रुपये झालेले आहेत. मित्रांनो म्हणजेच काय, तर टेक महिंद्रा ह्या कंपनीनं 10 वर्ष लमसममध्ये पाहिल्यास 10 वर्षापूर्वीच्या 393 रुपयेचे आज 1,591 रुपये झालेले आहेत. म्हणजेच ह्या कंपनीनं 1,591.80 भागिले 393 म्हणजे जवळजवळ 4 पट एवढा परतावा दिलेला आहे. म्हणजे टेक महिंद्रा ह्या कंपनी 10 वर्षापूर्वी गुंतवलेल्या रकमेचे आत्ता 4 पट म्हणजे चौपट त्याची व्हॅल्यू झालेली आहे. मित्रांनो, एवढीच रक्कम जर बँकेच्या एफ.डीत ठेवली असती तर त्याची किती पट वाढ झाली असती हे तुम्ही मला कमेंट करून सांगा. मित्रांनो, टेक महिंद्रा ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्यात सर्वात मोठे गुंतवणूकदार घटक सध्या आहेत प्रोमोटर म्हणजेच त्या कंपनीचे मालक. त्यांचा हिस्सा सुमारे 35% आहे. तर मित्रांनो, टेक महिंद्रा ही कंपनी 10 वर्षापूर्वी गुंतवलेल्या रकमेचे आत्ता भरपूर म्हणजे चौपट नफा दिलेला आहे. मित्रांनो, त्यामुळे टेक महिंद्रा ही कंपनी सध्या गुंतवणुकीसाठी योग्य आहे. मित्रांनो, टेक महिंद्रा ह्या कंपनीचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक, कमेंट, शेअर करा. तसेच मित्रांनो, टेक महिंद्रा ह्या कंपनीचा संपूर्ण अभ्यास असलेला व्हिडिओसुद्धा मी ऑलरेडी बनवलेला आहे. तर तो तुम्ही अजून पाहिला नसेल तर पहा. त्या व्हिडिओची लिंक मी ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये ठेवणार आहे. तसेच मित्रांनो, एक आव्हान, आपण जे सध्या कंपन्यांचे अभ्यास
व त्यातून निघालेले निष्कर्ष, तसेच भविष्य म्हणजे भूतकाळात गुंतवलेल्या रकमेचे आत्ता झालेला परतावा याचे मी क्रमशः व्हिडिओ बनवत आहे. ते ऑलरेडी मार्केटमध्ये असणाऱ्या आपल्या बंधू भगिनींना अतिशय मार्गदर्शक ठरत आहेत. परंतु ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार म्हणजे काय हेच माहीत नाही, त्यांच्यासाठी आपण लवकरच शेअर बाजार अभ्यासक्रम हे नवीन सदर चालू करणार आहोत. परंतु त्यासाठी आपली सबस्क्रायबरची संख्या वाढणे गरजेचे आहे. तर तुम्ही अजून चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच करा. तसेच आपल्या अपतेष्टांना आपले चॅनल सबस्क्राईब करण्यास सांगा. आपली सबस्क्रायबरची संख्या वाढवा ही विनंती. भारत माता की जय.